नमस्कार, आपण बघत आहात श्री सिद्धिविनायक बाल रुग्णालय चिखलीचा भव्य शुभारंभ। या शुभारंभ प्रसंगी आदरणीय चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील तसेच आदरणीय श्री विद्याधरजी महाले साहेब व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती। या रुग्णालयामध्ये विविध सुविधा उपलब्ध। मोठमोठ्या शहरामध्ये डॉक्टर साहेबांनी जी सुविधा दिली तो अनुभव घेऊन आज चिखली येथे हॉस्पिटलचा शुभारंभ केला। आदरणीय डॉक्टर धनंजय राजेंद्र पाटील यांनी हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये माहिती दिली। नमस्कार मित्रांनो, आज आपण चिखली शहरातील एक्झॅक्ट एसटी बस स्टँडच्या समोर आपण आहोत। आदरणीय डॉक्टर धनंजय राजेंद्र पाटील यांचं एक बाल रुग्णालयांचं ओपनिंग या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। सर, या ठिकाणी आज हा जो शुभारंभ झालेला आहे काय सांगा? शेतकरी कुटुंबातून येऊन पुढील उच्च शिक्षण घेऊन आपल्याच भागात लोकांची सेवा करण्याचा मानस घेऊन मी चिखली शहरात आलेलो आहे। आणि मेनली जे बालक असतात त्या बालकांना चांगला आरोग्यासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं। आणि बालवयापासूनच आरोग्य सुदृढ राहिलं तर जे त्यांचं जी वाढ होईल ती चांगली होईल आणि फ्युचरमध्ये आपल्याला जे आहे ते हेल्दी कम्युनिटी आपल्याला मिळेल। या हिशोबाने मी बालकांना चांगल्यात चांगले आरोग्य सेवा देण्यात याव्यात यासाठी चिखली शहरात आपलं एक सुसज्ज असं बाल रुग्णालय इथे स्थापित केलं आहे। तर या ठिकाणी आदरणीय लोकप्रिय जे आमदार आहेत आदरणीय श्वेताताई महाले पाटील असतील आणि विद्याधरजी महाले साहेब असतील त्यांच्या हस्ते आणि आपल्या आई वडिलांच्या आणि आपल्या नातेवाईक मंडळींच्या हस्ते जी ओपनिंग या ठिकाणी हॉस्पिटलचं आपण केलेलं आहे। कुठे तरी या ठिकाणी आई वडिलांचे संस्कार आणि या माहितीशी परतल्यानंतर जी आरोग्य सेवा देत आहे त्या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करणार? मायदेशी परतल्यानंतर मुख्य तर असं होतं की माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते आपल्या चिखली शहरातच आदर्श विद्यालय इथे झालेलं आहे। त्यानंतर उच्च शिक्षणासाठी जवळपास 15 ते 16 वर्ष मी बाहेरील वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि बाहेरील ठिकाणी सेवा देत असताना कुठेतरी ती खुणखुण मनाला जाणवत होती की आपल्या भागात येऊन आपल्या लोकांची जी सेवा आपण करू इच्छितोय ती आपल्या हातून व्हायला पाहिजेत। यासाठी मी आपले जे बाकीच्या ठिकाणचे जे मी केलेले कार्य आहेत तिथला घेतलेला अनुभव आहे तो घेऊन आपल्या मायदेशी परतावं यासाठी मी इथे आलेलो आहे। आणि मी याआधी बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांमध्ये आपली सेवा दिलेली आहे, जसं की कमल नयन बजाज हॉस्पिटल संभाजीनगर, मेडिकवर हॉस्पिटल संभाजीनगर, त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय संस्थांमध्ये मी माझी सेवा दिलेली आहे। शासकीय महाविद्यालय अकोला, शासकीय महाविद्यालय नांदेड। आणि हा सगळा एकंदरीत जो मला मिळालेलं ज्ञान आहे आणि जो मला मिळालेला जो एक्सपिरियन्स अनुभव आहे त्याला घेऊन आपल्या मायदेशी आपल्या मातृभूमीत काहीतरी आपण नव्याने काहीतरी देऊ शकू रुग्णांना आणि रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन आणि बालकांचे आरोग्य चांगले ठेवून पुढे त्यांना चांगल्यात चांगली सेवा देता यावी यासाठी मी आपल्या मायदेशी परतलोय। सर, या ठिकाणी एक शेवटचा प्रश्न आहे। बालरुग्ण जे आहेत आणि त्यांचे जे आई वडील आहेत ते भांबवलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी दिसत आहेत, त्यांना एक काही संदेश काय देणार की संगोपनाच्या विषयी विविध आजारांच्या संदर्भामध्ये कशी दक्षता बाळगावी? मेनली कसं आहे, कुठलाही आजाराची उत्पत्ती ही मेनली आपण जे स्वच्छता बाळगतो, घरी जी आपण स्वच्छता ठेवतो त्यावर सर्व बालकांचे आजार जे आहेत ते निर्भर असतात। जेवढी आपण घरी बालकांची स्वच्छता ठेवू, जेवढी बालकांना आपण पोषक आहार देऊत आणि त्यांच्या जे सुदृढ संगोपनासाठी म्हणजे आज मेनली तर असं आहे की आता तर डिजिटल युग आहे, त्यामुळं मुलांचं जे मोबाईल बघणं आहे, परत जो स्क्रीनिंग टाइम आहे तो वाढलेला आहे आणि तो कुठेतरी आपण कमी करावा। मुलांना जास्तीत जास्त खेळण्यासाठी प्रोत्साहित करावं, मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यावं। या सर्व गोष्टी आपण जर व्यवस्थित केल्या तर आपल्याला मुलांचे जे बरेच आजार आहेत ते कमी करता येतील। आणि बाकी तर जे इन्फेक्शियस डिसीज असतात ते त्यासाठी तर आपल्याला हॉस्पिटलला व्हिजिट करणे जरुरीच आहे। आता बाकीचे जे गोष्टी आपल्याला अस्वच्छतेतून होतील त्या आपल्याला
काळजी घेऊन आपल्याला त्या थांबवता येतील. तर आई वडिलांनी बाळांचं योग्य ते आहाराचं ध्यान ठेवावं आणि बाकी घरात स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि बाकी तर मग आम्ही आहेच. सर एखादा सुखद अनुभव काय सांगणार, कारण की विविध ठिकाणी आपण प्रॅक्टिस केलेली आहे, जी सेवा दिलेली आहे, एखादा सुखद जीवनामधला अविस्मरणीय क्षण? मेनली तर मी जेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे माझी सेवा देत होतो त्यावेळी जे आपले धनुर्वाताचे पेशंट असतात, तर धनुर्वाताचे पेशंट हे तुम्हाला सहसा करून आज जे गव्हर्नमेंटचं वॅक्सिनेशन आहे त्यामुळे जास्त बघायला भेटत नाहीत. पण मी माझ्या 2 वर्षाच्या कारकिर्दीत जे नांदेडमध्ये मी 2 वर्ष घालवलं त्यामध्ये मी 3 धनुर्वाताचे पेशंट बघितले आणि तिन्ही पेशंट आमच्याकडून पूर्णपणे बरे होऊन गेले. पेशंट जेव्हा आमच्याकडे आला होता तेव्हा पूर्ण आखडलेल्या अवस्थेत, जो तोंडाचा जो जबडा आहे तो आखडलेला होता आणि कुठल्याही प्रकारचा त्याला जर स्टिम्युलस दिला, लाईट किंवा मग त्याला कुठलाही आवाज आला तर पेशंट आकडून जायचा. या एवढ्या सिव्हिअर, एवढ्या गंभीर अवस्थेत पेशंट आमच्याकडे आला होता आणि गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय रुग्णालयात आम्ही त्याला सेपरेट रूम देणे, त्याला लाईट त्याच्या डोळ्यावर पडू नये म्हणून पूर्णपणे अंधाराची रूम त्याला देणे आणि पूर्णपणे त्याची काळजी घेणे, एवढं सगळं करून आम्ही जवळपास 1.5 ते 2 महिना त्या पेशंटचे पूर्ण औषधी आणि बाकी सर्व ऍटमॉस्फिअरची काळजी घेऊन. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर धनश्री धनंजय पाटील आणि मी आता कम्युनिटी मेडिसिन GMC संभाजीनगर येथे आता फर्स्ट इयर ॲडमिशन घेतलेली आहे आणि माझे हजबंड धनंजय राजेंद्र पाटील यांनी आता आपल्या चिखलीतील सर्व जनतेसाठी आणि आता बाल रुग्णालय सुरू केलेले आहे. नवजात शिशूंच्या संगोपनासाठी मी माता भगिनींना एवढंच सांगू इच्छिते की आमचे हे श्री सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथे नवजात शिशूंसाठी ज्या काही सुविधा उपलब्ध आहे ज्या करण्यात आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर माझी एवढीच इच्छा आहे की माता आणि भगिनींनी येथे श्री सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथे भेट देऊन या सुविधांचा लाभ घ्यावा